नमस्कार मित्रांनो, अनंत चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावी सिंधूला विचारते की आई मला विनूसारखा भाऊ का नाही। तेव्हा सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि तर सावी विचारते की आई काय झाले, तू रडतेस का। सिंधू म्हणते की अगं मला असे का वाटते राहून राहून की कोणीतरी नक्की संकटात आहे आणि ते मला आवाज देतात। सिंधूच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेले असते आणि राघवची तिला आठवण होते। त्यानंतर इकडे घरातील सर्वजण मधु आणि राघवच्या लग्नाची तयारी करत असतात, म्हणजे लग्न कसे करायचे। ऋषभ म्हणतो की मी डेकोरेशनचं बघतो, त्यामुळे तुम्ही घरातील सर्व ॲडजस्ट करा। तर लगेच काकू म्हणत असते की अगं त्या साड्यावाल्या दुकानदाराला सुद्धा राजश्री तू बोलावून घे, कारण देण्या घेण्याच्या साड्या तर घ्यावीच लागतील आणि कसं आहे मी आमदार असल्यामुळे माझ्या पार्टीचे काहीतरी लोक बोलावे लागतील, म्हणून लग्न हे थाटामाटातच व्हायला हवे। तर ऋषभ म्हणतो की काकू काही हरकत नाही, मग आपण लॉन्स बुक करूया, नाहीतर एखादा मोठा हॉल। राघव येतो, राघव म्हणतो की याची काही गरज नाही, कारण मला ऑलरेडी लग्नच करायचे नाही। काकू म्हणते की राघव असे का विचारतोस रे तू। तेव्हा राघव म्हणत असते की मला लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे। तेव्हा काकू म्हणते की नाही, अरे आपल्या घरातील हे पहिलेच मंगल कार्य, त्यामुळे जरा थाटामाटात व्हायला हवे की नाही। आणि रत्नाकर म्हणतो की राघव तुम्हाला हनीमूनसाठी कुठे जायचे ते सुद्धा सांग, कारण आमच्या घरातील सर्वांकडून तुम्हाला ते सरप्राईज असेल। तर लगेच ऋतुजा म्हणते की अरे राघव तू ऋषभ आणि रेश्मा यांना सुद्धा सोबत घेऊन जा, कारण कित्येक दिवस झाले मी त्यांना मूल होत नाही आणि मला तर असे वाटते की त्यांना मूल व्हायला हवे। काकू म्हणते की अगं ऋतुजा सध्या आपण राघव आणि मधुच्या लग्नाचा विचार करतोयस। तर ऋषभ म्हणतो की आई राहून दे, मला सुद्धा खूप काम आहे बिझनेसचं आणि घरातील सर्व काही बघावे लागते। तर रेश्मा चिडते आणि बायकोला याच्याकडे कुठे वेळ आहे, सतत कामच करत असतो आणि आता तर सध्या राणी वहिनीबरोबर बिझनेससुद्धा सांभाळतो आणि राणी वहिनीबरोबरच यांच्या खूप काही मीटिंग्स असतात, त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला यांना टाईमच नाही, असे बोलून रेश्मा ही रागाने आतमध्ये निघून जाते। तर काकू म्हणते की अरे ऋषभ तिची समजूत काढ आणि ऋतुराजला विचारते तू यादी वगैरे व्यवस्थित कर। तर राघव म्हणतो की माझा एक निर्णय झाला की लग्न मला अजिबात मोठे करायचे नाही, मला फक्त कोर्ट मॅरेज करायचे। आणि तर रत्नाकर आणि काकू म्हणत असतात की नाही राघव, राणीची सुद्धा इच्छा असेल आणि हे लग्न तिच्या इच्छेप्रमाणे व्हायला नको का। राजश्री सुद्धा तेच म्हणते की अरे राघव घरातील मोठे कार्य आहे, लग्न जरा व्यवस्थितच व्हायला हवे। राघव म्हणतो की ठीक आहे, मग कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला लग्नासाठी हे बोलवायचे नाही आणि लग्न हे घरातल्या घरातच व्हायला विधीप्रमाणे हवे। तेव्हा राजश्री म्हणते की हो। मधु मात्र खूप खुश होते आणि राघव मधुकडे बघत असतो। त्यानंतर लगेच विनायकला खूप पायाला त्रास होऊ लागतो, तो जोराने राघव बाबा लवकर या असा आवाज देऊ लागतो। तेवढ्यात राजश्री मधु राघव धावतच येतात, विनूला विचारतात की अरे काय झाले। तर विनू म्हणतो की माझ्या पायाला खूप त्रास होतो। राघव म्हणतो की चल आता आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात। विनायक म्हणतो की नाही बाबा, माझ्या स्कूल बॅगमध्ये एक मलम आहे, तो माझ्या पायाला लावून द्या आणि तो मलम लावल्यानंतर मला खूप असा फरक पडतो। तर लगेच राजश्री म्हणते की अरे डॉक्टरांना विचारल्याशिवाय असा कोणता मलम आपण लावू शकतो। राघव म्हणतो की आई विनू म्हणतो ना त्याला फरक पडतो। तेव्हा मधु लगेच कपाटामधून जी विनायकची स्कूल बॅग असते त्यातून मलम घ्यायला जाते आणि तिच्या हातामध्ये तो सिंधू आणि सावीचा फोटो आलेला असतो, मात्र फोटो इकडे असल्यामुळे मधु तो फोटो बघत नाही आणि आपल्या हाताने तो परत ठेवून देते आणि मलम घेऊन ती विनायकच्या पायाला लावते। तर विनायकला खूप असा त्रास त्याचा कमी झालेला असतो आणि तो हसू लागतो। त्यानंतर इकडे सिंधू ही गणपती बाप्पासमोर हात जोडून म्हणत असते की देवा मला इतके अस्वस्थ का वाटते आणि कोणीतरी संकटात आहे आणि मला त्याची ही अशी जाणीव का होते तेच कळत नाही। मधु विचारते की विनू खरंच तुला आता आराम मिळतो का। तर विनायक म्हणतो की हो, मला कॅम्पमध्ये गेल्यानंतर सुद्धा असाच त्रास झाला होता आणि ते सिंधू आंटी डॉक्टरनी सुद्धा माझ्या पायाला हा मलम लावला तेव्हा सुद्धा मला माझा त्रास कमी झाला। तेव्हा मधु राघवला विचारते की राघव कॅम्पमध्ये गेले असताना सुद्धा विनायकला असा त्रास झाला होता का आणि तुला एका शब्दाने सुद्धा मला सांगावेसे का वाटले नाही, कारण विनायक सुद्धा माझा मुलगा आहेस ना। विनायकच्या बाबतीत जे काही असेल ते सर्व मला सांगत जा।
तेव्हा राजश्री म्हणत असते की मधू आता तू विनायक समोर राघववर चिडू नको. राघव म्हणत असतो की मला सुद्धा माहिती नव्हते, कॅम्पमध्ये गेल्यानंतरच मला समजले आणि उगाच तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी नाही सांगितले. मधू म्हणते की राघव, विनूला आपण किती डॉक्टरांकडे दाखवले पण काही उपयोग झाला नाही आणि ह्या डॉक्टरांच्या मलमाने विनूला खरंच खूप बरे वाटले, म्हणजे त्याच्यामध्ये किती बदल होतो. त्यामुळे आपण एक काम करू, विनूला आपण त्या डॉक्टरांकडेच परत घेऊन जाऊ. राजश्री म्हणते की पण त्या कुठे गावाला राहतात ना. मधू म्हणते की मग त्यात काय झाले, विनूला जर फरक पडत असेल तर आपण त्याला तिकडे सुद्धा घेऊन जाऊ ना. विनायक म्हणतो की हो बाबा, सावीची आई खरंच खूप बेस्ट डॉक्टर आहे आणि तुम्हाला आठवते का, तेथे असताना मला कोणताही त्रास झाला नाही. राघव म्हणतो की ठीक आहे, आपण तुझ्या डॉक्टर काकूंकडेच जाऊया. त्यानंतर इकडे सिंधू देवप्पाजवळ असते तर तेथे सावी येते. आई एक काम कर, तुला ज्या त्रास होतो ना ज्या गोष्टीचा, मग तू तुझे डोळे मीट आणि तुझ्या डोळ्यासमोर जी व्यक्ती येईल ती व्यक्ती नक्की संकटात असेल आणि तिला तुझी गरज आहे असे समजेल. तर सिंधू म्हणते की ठीक आहे, म्हणून सिंधू आपले डोळे मिटते. तर तिला विनायक आठवतो आणि विनायक तिला आई म्हणल्याचे आठवतो. तर सिंधू डोळे उघडते. सावी विचारते की आई कोण दिसले. तेव्हा सिंधू म्हणते की विनू. तेव्हा सावी म्हणते की आई आपण एक काम करू, कारण विनायक कोणत्या त्रासात असेल म्हणून त्याला आता फोन करूनच सर्व विचारून घेऊया. म्हणून सावी ही फोन घेऊन येते. तर इकडे राजश्री म्हणते विनायक बाळा, मी तुझ्यासाठी काढा घेऊन येते. म्हणून राजश्री बाहेर जाते. तर मधू सुद्धा म्हणते की विनायक काही जर त्रास झाला तर तुम्हाला सुद्धा बोलाव. म्हणून मधू जायला निघते आणि ती राघवला आवाज देते. तर राघवला बाजूला घेऊन मधू म्हणत असते की अरे, तुझ्यात आणि माझ्यात कोणतंही जरी नातं नसलं तरी विनायक आणि माझ्यामध्ये आहे, कारण विनायकवर माझे तेवढेच प्रेम आहे जितके तुझे. त्यामुळे विनायकच्या बाबतीत जे काही असेल ते कधीही मला न सांगण्याचा प्रयत्न करू नको. राघव म्हणतो की ठीक आहे, आजपासून मी विनायकच्या बाबतीतच्या कोणत्याही गोष्टी मध्ये लपून ठेवणार नाही. त्यानंतर इकडे सावी सिंधूला फोन घेऊन येते आणि म्हणत असते की आई चल आपण आता विनायकला फोन करू. सिंधू म्हणते की बाळा आता नाही, आपण नंतर फोन करू, अगोदर तू हे दूध पिऊन घे. सावी काही ऐकत नाही आणि ती विनायकला व्हिडिओ कॉल करते. सिंधू म्हणत असते की अरे विनायक तू ठीक तर आहे ना, आणि तू त्रासात आहे असे का वाटत होते. सावी म्हणते की अरे माझ्या आईला तुझी खूप आठवण येत होती. विनायक सांगतो की खरंच डॉक्टर काकू, मला मग अशी खूप त्रास झाला पण तुम्ही दिलेला मलम लावल्यानंतर मला थोडासा आराम मिळाला. तर सिंधू ही विचार करत असते की विनायक त्रासात आहे हे मला का जाणवले, त्याचा माझा असा नक्की काय संबंध असेल, मागे सुद्धा तो मला आई म्हटला होता. तर सिंधू विचारात पडते आणि विनायक म्हणतो की सिंधू डॉक्टर, खरंच मला तुम्हाला भेटल्यानंतर खूप आनंद झाला. तर लगेच सिंधू म्हणते की बाळा तू आता कशी आहे, तुझी तब्येत आणि ते वगैरे. तेवढ्या तिथे राघव येतो आणि राघव म्हणतो की अरे विनायक सावीशी बोलतो का. तेव्हा लगेच सावी म्हणते की अगं आई, पोलीस अंकलसुद्धा आले आणि त्यांनासुद्धा बोलायचे. तेवढ्या सावीचा तेथील दुधाच्या ग्लासला धक्का लागतो आणि ग्लास पूर्ण फुटतो. तेव्हा सिंधू लगेच तिकडे काचा गोळण्या करण्यासाठी ते साफ करण्यासाठी जाते. तर लगेच इकडे सावी ही राघव बरोबर बोलत असते आणि तेवढ्यात सिंधू म्हणते की सावी जरा पुसण्यासारखी हे कापड घेऊन ये. तर सावी म्हणते की मी तुम्हाला नंतर कॉल करते. म्हणून विनायक हा कॉल कट करतो. तर त्यावर विनायक हा राघवला म्हणतो की बाबा सावीशी नीट बोलणं सुद्धा फोनवर होत नाही, लगेच फोन कट होत असतो. तुम्ही एक काम करा, मला सावीला भेटण्यासाठी तिकडे गावाकडेच घेऊन चला. राघव म्हणतो की बाळा ठीक आहे, घरात इतके कार्यक्रम झाल्यानंतर ना आपण नक्की सावीला भेटण्यासाठी जाऊ. त्यानंतर इकडे राघव आपल्या कपाटामधून काहीतरी घेण्यासाठी जातो. तेवढ्यात तेथे सिंधूचे फोटो त्याच्या हातामध्ये येतात. ते फोटो बघून राघवच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि त्याला सिंधूच्या प्रत्येक क्षणाची आठवण होते. तेवढ्यात तेथे मधू येते आणि मधू ते फोटो राघव बघतो आणि अजूनसुद्धा इतके दिवस झाले पण राघव सिंधूला नाही विसरला. मी राघवच्या इतक्या जवळ असूनसुद्धा ती सिंधूच त्याच्या जवळ आहे. ती जाताने अंकुरला तर सोबत घेऊन गेली पण राघवला सुद्धा, कारण राघव तर शरीराने येते आहे पण मनाने त्या सिंधू सोबतच. पण काही झाले तरी राघवला माझे प्रेम का समजत नाही, मी त्याच्या इतक्या जवळ आहे तरी सुद्धा. पण मी माझे प्रयत्न कधी थांबवणार नाही. शेवटी एक ना एक दिवस त्याला माझ्या प्रेमाची नक्की जाणीव मी करूनच देईल असे मधूने ठरवलेले असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ते गावातील एका बाईला लेबर पेन्स सुरू झालेले असतात आणि त्या बाईचा नवरा सिंधूला अडवतो. काठी हातात घेऊन म्हणत असतो की
तुमच्या चारित्र्यहीन बाईची माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला तुमची काही गरज नाही, तिची डिलिव्हरी ही व्यवस्थित होईल. तर सिंधू त्याच्या हातातील ती काठी झेलते आणि म्हणते की तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करू शकता, पण मी बाळ आणि त्याच्या आईला सुखरूप या जगामध्ये आणीन, त्यांच्यावर कोणतेही असे संकट येऊन देणार नाही. तर आता सिंधू असे काय प्रयत्न करणार आणि गावामध्ये सिंधूचा परत कसा जे कार्य होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.